ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात केलेलं विधान असीम सरोदेंना भोवलेलं आहे। 19 मार्च 2024 मध्ये उद्धव ठाकरेंच्या जनता न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सरोदे यांनी राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात विधान केलेलं होतं। यानंतर राजेश दाभोळकरांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या शिस्तपालन समितीसमोर असीम सरोदेंची तक्रार केली होती। त्यानंतर 3 सदस्यीय समितीने सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करत त्यांना 25,000 रुपयांचा दंड ठोठावला। तसंच पुन्हा न्यायालय किंवा घटनात्मक पदावरील व्यक्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य न करण्याची ही ताकीद दिली आहे। दरम्यान या महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडणार आहे। मात्र सनद रद्द केल्यामुळे असीम सरोदे हे या सुनावणीसाठी अनुपस्थित राहू शकतात। आपलं ज्यांच्यावर प्रेम असते त्यांना आपण सांगतो हे चुकलेलं आहे, हे बरोबर करायला पाहिजे, दुरुस्त करायला पाहिजे। मग न्यायव्यवस्थेवर माझं प्रेम असेल, लोकशाहीवर माझं प्रेम असेल, संविधानावर माझं प्रेम असेल आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका आणि उणिवा असतील तर त्या मी सांगायच्या नाही। त्या मी बोललो तर तो अपमान झाला। व्याख्या नवीन कोणती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे हे मला जास्त गंभीर वाटतं। हा जो निर्णय आहे ना, हा मला आवडला नाही, मला वाईट वाटलं आहे। चुकीचं आहे असं करणं। सत्य मलाच माहीत असलेलं आहे ते असं मी म्हणू शकत नाही। त्यांना वेगळं सत्य दिसलं असेल, काही हरकत नाही, त्यांनी निर्णय दिला, पण हा निर्णय मला आज कळला